संत संगे याचा वास सर्व काळ, संत संगे याचा वास सर्व काळ, संचला सकळ मूर्तिमंत, घालोनिया काळ अवघा बाहेरी, त्याशीच अंतरी वास दिला. आपुलेसे जिही नाही उरो दिले, चोजविता भले ऐशी स्थळे, घालोनिया काळ अवघा बाहेरी, त्याशीच अंतरी वास दिला. तुका म्हणे नाही झाकत परिमळ, तुका म्हणे नाही झाकत परिमळ, चंदनाचे स्थळ चंदनची, घालोनिया काळ अवघा बाहेरी, त्याशीच अंतरी वास दिला. पांडुरंगा करू प्रथम, नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सेवे लागे सेवक झालो, तुमच्या लागलो निज संत संगे याचा वास सर्व काळ, संचला सकळ मूर्तिमंत, घालोनिया काळ अवघा बाहेरी, त्याशीच अंतरी वास दिला. अनंत कृपा विभूषित विश्ववंद्य विश्वसंत संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय यांच्या अभंग गाथेतील संतपर प्रकरणातील 4 चरणाचा अभंग सेवेकरिता घेतलेला आहे. या अभंगाच्या द्वारा संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय संत महापुरुषांच्या जीवनातील अलौकिक विशेषत्व या अभंगातून स्पष्ट करतात.
विठ्ठल विठ्ठल अनंत कोट ब्रह्मांड नायक अकारण कारण करुणा वरुणालय अखिल गुणनिधान भक्तवत्सल जगदाधार रुक्मिणी प्राण संजीवन भगवान श्री पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेद्वारा ज्ञान कैवल्य तेजोनिधी विश्वमाऊली ज्ञानोबाराय वैराग्य शिरोमणी संत हृदय सम्राट विश्ववंद्य जगद्गुरु श्री तुकोबाराय आदी करून सर्व संत महंतांच्या आशीर्वादाने उपस्थित संत महंत भाविक सज्जन माता भगिनी संपूर्ण सुरत प्रांतातून आणि महाराष्ट्राच्याही अनेक विभागातून उपस्थित असलेले वारकरी संप्रदायातील वारकरी शिक्षण संस्थेतील ज्येष्ठ श्रेष्ठ अध्वर्यू कीर्तनकार प्रवचनकार कथाकार टाळकरी वृंद गायनाचार्य मृदंगाचार्य आणि आपण देवरूप श्रोतृवर्ग या सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये आदिशक्ती मुक्ताई प्रतिष्ठानच्या द्वारा आयोजित स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज यांच्या असीम कृपेद्वारा जन्माने महाराष्ट्र परंतु कार्याच्या दृष्टीने गुजरात सुरत ही ज्यांची कर्मभूमी आहे, जन्मभूमी महाराष्ट्र पण कर्मभूमी गुजरात अर्थात सुरत प्रांत, असे सर्व वैष्णव सर्व भाविक या सर्वांच्या भव्य अशा पवित्र उपस्थितीमध्ये संपन्न होत असलेला हा राज्यस्तरीय विराट असा भक्ती महोत्सव, या महोत्सवातील आजच्या चौथ्या दिवसाच्या चिंतन सेवेचा सुयोग वारकरी संप्रदायातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व, संपूर्ण धर्माकरिता आपलं जीवन खर्च करत असलेलं व्यक्तिमत्व, हरिभक्ती परायण पूजनीय श्रद्धेय एकनाथ महाराज सदगीर ठाणेकर यांच्या आदेशातून आणि या प्रांतामध्ये राहून वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार अनेक शहरामध्ये अनेक गावामध्ये आणि या सुरत शहरामध्ये वारकरी संप्रदायाचा अव्याहतपणे प्रचार आणि प्रसार करण्याचं एक उत्तम कार्य ज्यांच्या माध्यमातून संपन्न होत आहे, असे हरिभक्ती परायण विश्व हिंदू परिषद धर्माचार्य आदरणीय प्रशांत महाराज पाटील यांच्या नेतृत्वात, त्यांच्या प्रेमामुळे त्यांच्या चिकाटीमुळे आजच्या या सेवेचं सौभाग्य मला प्राप्त झालेलं आहे. संकल्पित वेळेमध्ये म्हणजे राहिलेल्या 1.5-2 तासामध्ये आता काय अडचण नाही, 1 वाजेपर्यंत ताण नाही, मला भरपूर झोप घेतलेली आहे मी. आणि मी हा असा प्राणी आहे, उभं राहिल्यापासून 2 तास कीर्तन करायची मला सवय आहे. त्यामुळे तुम्ही जितक्या वेळ बसू शकताय तितक्या वेळ, याचा अर्थ काही ताण करून घेऊ नका. अगदी कमी वेळेमध्ये 12:30-1च्या आत आपण लवकरात लवकर हे आपण आटोपण्याचा प्रयत्न करूया. विठ्ठल मोठ्या श्रद्धेने अत्यंत उत्साहाने आपण या धर्म मंडपात उपस्थित आहात. आपली बहिर्मुख इंद्रिये अंतर्मुख बनावी,
आपलं चंचल अंतःकरण स्थिर शांत बनावं, आपल्या वृत्तीतील हृदयातील दोष विकार नष्ट व्हावे, अनादी कालापासून भगवंताच्या दर्शनाची आपल्याला जी भूक लागलेली आहे ती तृप्त व्हावी, देवामध्ये आणि आपल्यामध्ये अनुभूतीच्या दृष्टीनं जे करोडो किलोमीटरचं अंतर आहे, हे अंतर हळूहळू हळूहळू कमी व्हावं. शता एका तरी जन्माच्या शेवटी कृपाळुआ पोटी येईल दया. भगवान श्री पंढरीरायाला आपली दया यावी. स्वप्नात का होईना येऊन प्रभूने आपल्याला दर्शन द्यावं आणि अनंत जन्माचा प्रवास पूर्ण व्हावा, या स्वच्छ जिहासेनेच आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. या नगरीचे उपमहापौर आदरणीय डॉक्टर नरेंद्रजी पाटील यांच्या या अथक परिश्रमातून आणि या विभागाच्या विद्यमान आमदार महोदया आदरणीय संगीताताई पाटील यांच्या या सहकार्याने आपणा सर्व भाविकांच्या पवित्र उपस्थितीत हा राज्यस्तरीय महोत्सव इथे संपन्न होतोय. उभे राहिलेले वारकरी शिक्षण संस्थेतील गायनाच्या क्षेत्रातील अत्यंत गोड अशी व्यक्तिमत्व टाळ घेऊन उभे आहेत. या सर्व गायकांच्या चरणी मी हृदयापासून मनापासून वंदन करतो. अत्यंत गोड असे, कमी वयात पण खूप प्रगल्भतेने स्वरबद्ध तालबद्ध लयबद्ध असा मृदंग वाजवणारे मृदंगाचार्य इथं उपस्थित आहेत. या दोन्ही मृदंगाचार्यांच्या चरणी वंदन करतो. वारकरी शिक्षण संस्थेतील माझे ज्येष्ठ श्रेष्ठ आदरणीय मार्गदर्शक, मृदंगाच्या क्षेत्रातलं जुन्या पिढीतलं बाप व्यक्तिमत्व आदरणीय सुदाम महाराज या ठिकाणी टाळ घेऊन उभे आहेत. मी त्यांच्याही चरणी मनापासून नतमस्तक होतो. खरं म्हणजे प्रशांत महाराज आम्ही फोनवरच बोलायचो, प्रत्यक्षात काही दर्शन झालं नाही. आत्ता त्यांचं दर्शन झालं. कालपासून आमचे आदरणीय संबळे महाराज इथं आहेत. थोडा धीर आला होता आणि सुदाम बाबांना बघितल्यानंतर आता पूर्ण धीर आला. तेव्हा तुमच्याही पवित्र चरणाला नतमस्तक होतो. वारकरी संप्रदायातली साधना करणारा जो साधक आहे, त्या साधकावर आपल्या पोटच्या मुलापेक्षा सुद्धा जास्त प्रेम करणारे श्रोते माझ्या समोर माझ्या आजूबाजूला येऊन बसलेले आहेत. आपल्या सगळ्यांच्या चरणी मी वंदन करतो. आपल्या सर्वांच्या चरणी प्रणाम करतो. सकाळी आल्यापासून उत्तम अशी व्यवस्था ज्याने माझी केली आणि गुजरातमधले वेगळे वेगळे काय काय म्हणायचं ते आकाशवाणी काय खमन असं ते पोटभर बिचाऱ्याने खाऊ घातलं. मग मी खाल्लेल्या अन्नाला जागणारा माणूस आहे, हे लक्षात ठेवा. आणि त्यांचंही मी ईश्वरराव बहुतेक त्यांचं नाव किशोरदादा, त्यांचंही मनापासून मी अभिनंदन करतो. हृदयापासून मी त्यांना धन्यवाद देतो. लाऊडस्पीकरची व्यवस्था अत्यंत उत्तम आणि दर्जेदार आपण केलेली आहे. मी आपल्यालाही हृदयापासून धन्यवाद देतो. आणि विशेष करून माझ्या पाठीमागं उभं राहिलेले हे जे टाळकरी आहेत, हे लहान लहान टाळकरी, विशेष करून मी यांचा मनापासून अभिनंदन करतो. यांना मी खूप खूप धन्यवाद देतो. कारण वारकरी संप्रदायाचं हे उद्याचं उज्ज्वल भविष्य आहे, हे लक्षात ठेवा. मी यांचं अभिनंदन करतो. या मुलांना जन्म देणाऱ्या आईवडिलांना आणि या मुलांना इथं उभं राहण्याकरता प्रवृत्त करणारे त्यांचे जे कोणी गुरुजी असतील त्यांना मी कोटी कोटी धन्यवाद देतो. मनापासून त्यांचं अभिनंदन करतो. का बरं?
ही जी लहान मुलं आहेत ना माझ्या मागं उभं राहिलेली, ही मुलं ऐका, भविष्यामध्ये कीर्तनकार, प्रवचनकार, कथाकार, कलाकार, गायक, वादक होतील का नाही हे मी निश्चित सांगू शकत नाही. ही मुलं उद्योजक, व्यापारी, व्यावसायिक, डॉक्टर, शेतकरी, कलेक्टर, प्राध्यापक होतील का नाही मला याचा अंदाज नाही. पण जरा लक्ष देऊन ऐका, ही माझ्या मागं उभा राहिलेली जी लहान लहान मुलं आहेत ना, ही मुलं भविष्यात माणसं नक्की होतील याची मला मनापासून खात्री आहे. आणि मला वाटतं सध्या गरज कोणाची आहे? माणसाचीच आहे. बघा बरं, सुरतची लोकसंख्या, जाऊ द्या सुरत कशाला, निदान इथला कोणचा जो विभाग असेल या विभागाची लोकसंख्या अंदाजे किती आहे? 5 लाख अंदाजे लोकसंख्या आहे. इथं 500 माणसं आहेत. याचा अर्थच असा आहे, लोकसंख्या भरपूर असते, माणसं थोडी असतात. काय डोक्यात शिरला असेल कोणास ठाऊक. पुढे एक वाक्य जाऊन सांगू का अजून? प्रत्येक गावात लोक राहतात, फार थोड्या गावात माणसं राहतात. अजून एक पुढचं वाक्य सांगू, फार थोडी गावं माणसात असतात. सध्या गरज कोणाची आहे आपल्याला? माणसाची आहे. आणि मी या मुलांचं अभिनंदन करताना अजून एक वाक्य नक्की सांगतो सुदाम बाबा, ही जी मुलं आहेत का, ही मुलं मी स्टॅम्पवर लिहून देतो, लिहून आत्ता, ही मुलं प्रशांत महाराज, ही मुलं आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत कोणतंच व्यसन करणार नाहीत, हे मी लिहून देतो, लिहून देतो. ते कीर्तन प्रवचन झालं आलं म्हणजे जीवन सिद्धीला गेलं असं नाही दादा. जीवन व्यसन मुक्त जगलं पाहिजे, कारण व्यसनमुक्त युवक हाच खरा समाज सुधारक. व्यसनमुक्ती हीच खरी समाजाची प्रगती. आणि म्हणून या लेकरांचं मी अभिनंदन करतो. आपल्यालाही हृदयापासून खूप खूप धन्यवाद देतो. माझी अशी स्टेजवर कीर्तन करायची माझी सवय नाही, हे सगळ्यात महत्त्वाचं. मी थोडे 10-5 लोक पुढं बोलवले, पण तेही माझ्या उजव्या आणि डाव्या बाजूलाच बसलेले आहेत. म्हणजे त्यांच्याकडे बघण्यासाठी मला मान वाकडी करावी लागते. माझ्या समोर असे श्रोते असले पाहिजेत. पण आता काय तुमची ही व्यवस्था आहे. खरं म्हणजे हे इथं तुमच्या जवळ मी असतो ना, तर मला आणखीन बरं वाटलं असतं. तुमच्यापैकी काय 5-50 लोक असे इथं येऊन उठून पुढे येऊन येऊ शकले तर माझ्यावर उपकार झाल्यासारखं होईल हो. मी किती किलोमीटरहून आलोय हो, इथं माझ्या जवळ या हो. या 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 100-200 या महिला पण या, इकडे या, माझ्या जवळ या, या या शिस्तीत या, फक्त शिस्तीत या. तिकडून जिकडून जागा आहे तिथून या, या 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 या. ज्यांना ज्यांना चपल्या बुट बाजूला ठेवा, कोण नेत नाही, बाजूला ठेवा, मला दिसू देऊ नका चपल्या बुट तुमचे. या ज्यांना ज्यांना उठता येते. ए दादा उठणार आहे, उठा की तुम्ही, उठा की, उठा की शाने माणसाचे जवळ या ना. वा, उठा उठा, ज्यांना उठता येते तेवढे उठा, या लवकर या. आणि मागचे जरा पुढं सरका, मागचे खूप लांब बसले, जरा जवळ या. या माता भगिनी या जवळ या, जरा मागचे लोक पुढे या, मागचे लोक पुढे या, मधली जागा भरून काढा, लवकर उठा. 2 मिनिटाचे चिटकून बसा, जरा पुढं सरकून बसा, असे असे. हां बस, असं माझ्याकडे बघायचं. या हे मागचे असं जवळ आहे. हां बस बस बस, राहू दे असं. हां या मागचे पुढे या, मागचे पुढे या. माता भगिनी या, या लाडक्या बहिणी आहेत तुम्ही सगळे, या 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 या. आता तुम्ही तर आमचं काम केलंय. या या, तुमचं अभिनंदन आहे. काळजी करू नका, ठरल्याप्रमाणे मिळणार आहे, काळजी करायचं काय कारण नाही. विठ्ठल विठ्ठल. माझ्या विनंतीला तुम्ही मान दिला, उत्तम प्रतिसाद दिला आणि आपण पुढे आलात, त्याबद्दल मी आपलं मनापासून अभिनंदन करतो. खूप खूप धन्यवाद देतो. खरं सांगा, आत्तापर्यंतच्या उभ्या आयुष्यात तुम्हाला एवढ्या प्रेमानं कोणीतरी पुढं बोलवलं का सांगा? उलट तुम्ही जर पुढं येऊन बसलेला असाल तर तुम्हाला आत्तापर्यंत बऱ्याच लोकांनी मागं ढकललं असेल. बरोबर आहे ना? मी किती आदरानं तुम्हाला पुढं बोलावलं. मी तुम्हाला पुढं का बोलावलं त्याची 2 उत्तर आहेत.
पहिलं उत्तर आहे का मी तुम्हाला पुढं का बोलावलं? त्याचं पहिलं उत्तर असं आहे, ही एवढीच एक जागा पुढं येऊन बसण्यासारखी जागा आहे. मला वाटतं ही जागा सोडली तर पुढे येऊन बसण्यासारखं काय राहिले का? तुम्हाला मी पुढं का बोलावलं त्याचं दुसरं एक उत्तर देतो, नीट आहे का? त्याचं दुसरं उत्तर असं आहे, विश्वाच्या पाठीवर, जगाच्या पाठीवर वारकरी संप्रदाय हा संप्रदाय असा आहे, तो मागच्या लोकांना पुढे घेणारा संप्रदाय आहे. एरवी हे औदार्य तुम्हाला दुसरीकडे कुठेही पाहायला मिळणार नाही. ते जरी लोक आपल्या भाषणात म्हणत असले, तळागाळातील जनतेसाठी असं म्हणत असले, तरी ते तसं काहीच नसतं. उलट तळातली जनता गाळात कशी जाईल याच्यासाठी ते असतं. मी तुम्हाला प्रेमानं पुढं बोलावलंय, मी तुमचं अभिनंदन करतो. आता आणखीन एक छोटी विनंती करणार आहे मी तुम्हाला. कीर्तनात जेव्हा जेव्हा विठ्ठल विठ्ठल म्हणण्याचा योग येईल, तेव्हा मुखानं विठ्ठल विठ्ठल म्हणा. टाळी वाजवण्याचा योग येईल, तेव्हा हाताने टाळी वाजवा. तुम्ही इमानदारीनं विठ्ठल विठ्ठल म्हणायचं, इमानदारीनं टाळी वाजवायची. मी सुद्धा इमानदारीनं 11 वाजता कीर्तन संपवायचं. तुमच्याकडून बेईमानी झाली, तुम्ही मोठ्याने टाळी नाही वाजवली, तुम्ही मोठ्याने विठ्ठल विठ्ठल नाही म्हणालात, तर माझ्याकडून मग वेळ वाढण्याची शक्यता. आणि म्हणून वेळेला थांबायचंय, तर मग तुम्ही इमानदारी करा. विठ्ठल अजून एक छोटी विनंती करतो, 1 मिनिटाची, अर्ध्या मिनिटाची. ती विनंती अशी आहे, जर आपल्यापैकी कोणाकडे मोबाईल असेल, बहुतेक माझा अंदाज आहे तुमच्यापैकी कोणाकडेच मोबाईल नसेल, पण जर चुकून आपल्यापैकी कोणाकडे मोबाईल असेल तर आपण त्याचं नरड दाबून ठेवा. माननीय मुख्यमंत्री महोदयांना सांगा, सध्या मी कीर्तनात बसलोय, 12च्या नंतर बोलू. तोपर्यंत आता कोणाचं वाजलं नाही पाहिजे. कीर्तन चालू असताना तुम्ही व्हॉट्सअप बघायचं, यूट्यूब बघायचं, फेसबुक बघायचं, मोबाईल चिवडीत बसायचं. मी जीवाचं रान करायचं. मी रात्रभर प्रवास केलाय, आता रात्रभर करायचंय अजून. आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, 1 सेकंद सुद्धा वाया गेला नाही पाहिजे, याची तुम्ही दखल घ्यायची. शांतपणे, काहींना मोबाईल बंद करता येत नाही, ज्यांना बंद करता येत नाही त्यांनी शेजाऱ्याकडून बंद करून घ्या. काहीला वापरता येतो पण बंद करता येत नाही, शेजाऱ्याकडून बंद करून घ्या आणि चांगलं व्यवस्थित लक्ष द्या. विठ्ठल सेवेकरिता घेतलेला अभंग तुकोबारायांचा आहे. तुकोबाराई या अभंगातून संत महापुरुषांचं विशेषत्व सांगतात, श्रेष्ठत्व सांगतात. लक्ष द्या, संतांचं जीवन हे आपल्यापेक्षा विशेष आहे. आपलं जीवन सामान्य आहे. संत नामदेव महाराजांचं प्रमाण आहे, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगे. संत साधू थोर आहेत, महान आहेत, श्रेष्ठ आहेत. आणि तुम्ही आम्ही आपण सगळेच जण सामान्य आहोत, लहान आहोत. का बरं? काय कारण? एक ढोबळमानानं पहिले 2 मुद्दे मी तुमच्या पुढे देतो. तसं जर पाहिलं तर हात, पाय, कान, नाक, डोळे जसे त्यांना म्हणजे संतांना तसे आपल्याला. मग संत विशेष आणि आपण सामान्य, हा फरक का? किंवा दुसरा मुद्दा देतो, प्रत्येक व्यक्तीचं शरीर पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूतापासूनच बनलेलं आहे. तर मग संत विशेष आणि आपण सामान्य, हा फरक का? किंवा तिसरी गोष्ट, प्रत्येक व्यक्तीच्या शरीरात, मौली,
प्रत्येक व्यक्तीच्या शरीरात लाल रंगाचंच पाणी असतं. वय म्हणते ते आता लाल रंगाचं पाणी असतं वय शरीरात. काय कमाल आहे. अहो रक्त म्हणा की, आणि मग तुम्ही मी सांगाल ते कसं बी ऐकता काय. कीर्तन हे काय उग प्रोटोकॉल म्हणून नसतं ऐकायचं, थोडं लक्ष देऊन ऐकायचं ना. प्रत्येक व्यक्तीच्या शरीरात लाल रंगाचंच रक्त आहे. तर मग संत विशेष, पाणी म्हणलं होय म्हणलं अगोदर, संत विशेष आणि आपण सामान्य हा फरक का. तर ऐका, सर्वसाधारणपणे त्याची 2 उत्तर देतो. पहिलं उत्तर ऐका. मनुष्याचं विशेषत्व, माणसाचं श्रेष्ठत्व हे माणसाच्या आकारावर अवलंबून नसतं, तर ते माणसाच्या आचारावर अवलंबून असतं. दादानो, आकार क्षुद्र असू द्या, आकार सामान्य असू द्या, आकार हीन दर्जाचा असू द्या, परंतु आचार मात्र श्रेष्ठ असलाच पाहिजे. एकदम सोपं करतो. हिरण्यकश्यपूच्या पोटी जन्माला आलेले भक्त प्रल्हाद, त्यांचा आकार कोणाचा होता. दैत्याचा. 10व्या अध्यायात ज्ञानोबाराय सांगतात, दैत्याच्या कुळी प्रल्हाद तोमी निहाळी. 9व्या अध्यायात ज्ञानोबाराय सांगतात, एरवी दैत्य कुळ साचो का रे. लक्ष द्या. म्हणजे भक्त प्रल्हादाचा आकार कोणाचा होता. दैत्याचा, पण आचार साधूचा असल्यामुळं 12 भागवताच्या यादीमध्ये पहिला नंबर कोणाचा लागतो. भक्त प्रल्हादाचा. पुढचं उदाहरण देतो. आकार कुणाचा. राक्षसाचा. कुणाचा. राक्षसाचा, पण आचार वैष्णवाचा असल्यामुळं 7 चिरंजीवामध्ये त्यांचा नंबर लागला. कोण. बिभीषण. बिभीषण म्हणजे रावणाचा सक्का भाऊ. बिभीषणाचा आकार कोणाचा होता. राक्षसाचा, पण आचार वैष्णवाचा असल्यामुळं 7 चिरंजीवामध्ये नंबर आला. किती झाली उदाहरणं. 2. तिसरं उदाहरण देतो. आकार कुणाचा. माकडाचा. आकार माकडाचा, पण आचार वैष्णवाचा असल्यामुळं दास्यत्व भक्तीचे ते आचार्य ठरले. दास्यत्व निकट हनुमंते पै केले. निकट हनुमंते पै केले. ऐका, मारुतीरायाचा आकार कोणाचा. तुम्ही जागेत की. मारुतीरायाचा आकार माकडाचा, पण आचार भक्ताचा असल्यामुळं ते ते भक्त ठरले. दास्यत्व भक्तीचे आचार्य ठरले. बघा, मी उदाहरणं तुमच्या पुढे 3 दिली. मारुतीरायाचा आकार माकडाचा, बिभीषणाचा आकार राक्षसाचा, आणि भक्त प्रल्हादाचा आकार दैत्याचा. पण या तिघाच्याही आकाराकडे देवानं लक्ष न देता या तिघाच्याही आचाराकडे भगवंतानं लक्ष दिलं, आणि त्याचा परिणाम हे 3ही महान संत ठरले, भक्त ठरले. मला वाटतं या उदाहरणातून सिद्ध हे होतंय, आकारापेक्षा बोला आचार महत्वाचा आहे. तर आता मला जागा राहून उत्तर द्या जरा लक्ष देऊन. मनुष्य
आकाराचा माणूस असावा का आचाराने माणूस असावा? बोला बोला शहाणी माणसं. आचाराने माणूस असावा. आणि आता इमानदारीनं उत्तर द्या, मोकळे मनानं उत्तर द्या, खरं खरं उत्तर द्या. खरं सांगा, आपण आपण आकाराने माणूस आहोत का आचाराने माणूस आहोत? म्हणजे 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 आपला सध्या आकार माणसाचा आहे का आचरण माणसासारखं आहे? घोटाळा झालाय. आपला आकार माणसाचा आहे. आणि जर तुमचं म्हणणं असेल आमचा आचार हे माणसासारखा आहे, तर मग कीर्तन झाल्यावर या मंडपातून गेट मधून बाहेर पडल्या आपण लगेच म्हणतो, रामभाऊ काढा तंबाखू, आणि पिचकाऱ्या हानीत घरी जातो. बरोबर आहे ना? होय म्हणते सगळे. मग सांगा बर, मग आता मला उत्तर द्या, खरं बोला, आपण आकारानं माणूस आहोत का आचाराने? आकाराने. आणि आपल्याला बनायचे कशाने? आचाराने माणूस बनायचे. माझी विनंती आहे, या धर्म प्रांगणात आलेल्या सर्व वैष्णवांना विनंती आहे, जर आपल्यापैकी कोणी गुटखा, गोवा, तंबाखू, बिडी, काडी, सिगारेट असं व्यसन करत असाल तर आज शपथ घ्या, आजपासून आम्ही आमच्या आयुष्यात कसलंही व्यसन करणार नाही. आजपासून आमचा हा उत्सव म्हणजे व्यसन मुक्त उत्सव. कमीत कमी ज्यांनी टाळ्या वाजवल्या त्यांनी तरी असा निर्णय घ्या, त्यांनी तरी किमान घ्या. महाराजाला बरं वाटावं म्हणून नुसत्या टाळ्या वाजवू नका. दादानो, माझी विनंती आहे, कळकळीची विनंती आहे, कीर्तन कमी कळू द्या, प्रवचन कमी कळू द्या, काय बिघडत नाही, पण आपलं आचरण नीट निटकं असलंच हे लक्षात ठेवा. आचरणाच्या बाबतीत तडजोड करता कामा नये. दादानो, माझी विनंती आहे, जीवनात कसलंही व्यसन करू नका. इथे आलेले जे तरुण आहेत त्या सर्व तरुणांना माझी विनंती आहे, आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत कसलंच व्यसन करू नका. या जगातली कोणतीच शक्ती तुम्हाला हरवू शकणार नाही. ही ताकद तुमच्यामध्ये येईल. फक्त व्यसन करू नका, एवढी माझी विनंती आहे. तर चला, मी एक मुद्दा आपल्या पुढे दिला. मानवी जीवनाचं विशेषत्व आकारावर अवलंबून नसून आचारावर अवलंबून आहे. अजून एक सांगतो, माणसाच्या जीवनाची विशेषता ही माणसाच्या कृतीवर अवलंबून नसते, तर ती त्याच्या वृत्तीवर अवलंबून असते. एखाद्या वेळेस कृती सामान्य असू द्या, निकृष्ट असू द्या, हीन दर्जाची असू द्या, चालेल, पण वृत्ती मात्र भगवंताच्या चिंतनात रंगलेली पाहिजे, प्रभूच्या नामस्मरणात रंगलेली पाहिजे. असू द्या, कृती असू द्या सामान्य. तुम्ही जागेत म्हणून विचारतोय मी, मेलेली जनावरं ओढणं ही कृती चांगली आहे का वाईट आहे? वाईट आहे. मग ही कृती जर वाईट असेल तर चोखा मेळ्या संगे ढोरे ओढी. चोखोबारायाला ढोरं ओढू लागायचं काम कुणी केलं? स्वतः पांडुरंगाने केलं. का बर वाईट आहे ना ती कृती? त्याचं उत्तर असं आहे, चोखोबारायाच्या त्या कृतीकडे देवानं लक्ष दिलं नाही. चोखोबारायाची वृत्ती किती भगवंताच्या चिंतनात रंगलेली होती, तिकडे देवानं लक्ष दिलं. काय वृत्ती होती महाराज? जेव्हा मंगळवेड्याचं गावकूस पडलं, 500 लोक गाडले गेले, गोष्ट देवाला समजली. देवाने सांगितलं संत नामदेवांना, नामदेवा जावा माझ्या चोखोबारायाची अस्थी घेऊन या. पण संत नामदेव म्हणाले, कसं शक्य आहे? तिथं काय एक मनुष्य गेलाय का? नाही. ज्या अस्थीतून विठ्ठल विठ्ठल हा आवाज येतो ती हाडं माझ्या चोखाची आहेत. संत नामदेव महाराज जातात, शोध घेतात. जिथं चोखोबारायाची अस्थी होत्या तिथपर्यंत जातात. हाड उचललं, कणाला लावलं, विठ्ठल बाजूला ठेवलं. ती अस्थी गोळा करून आणल्या. पांडुरंगाने स्वतःचा पितांबर पसरला
आणि त्या पितांबरामध्ये संत चोखोबारायाच्या अस्थी दिल्या, हड दिली आणि चमत्कार झाला. त्या अस्थीतून आवाज येऊ लागला, त्या अस्थीतून आवाज निघू लागला, देवाचे अंचळी उठला गजर, देवाचे अंचळी उठला गजर, देवाचे अंचळी उठला गजर, उठला गजर, चोखोबाचे हाड भजन करी, चोखोबाचे हाड भजन करी, चोखोबाचे हाड भजन करी. देवाचे अंचळी उठला गजर, चोखोबाचे हाड भजन करे. विठ्ठल विठ्ठल हा आवाज कशातून येतोय? हाडातून. कोणत्या हाडातून? हो, चोखोबारायाच्याच, पण कोणत्या हाडातून? अहो, मेलेल्या म्हणा की. चोखोबारायाच्या मेलेल्या हाडातून विठ्ठल विठ्ठल हा आवाज येतो. आमच्या जिवंत तोंडातून सुद्धा विठ्ठल विठ्ठल येत नाही. किती फरक आहे हो, किती फरक आहे हो. मला हे कळत नाही, जी माणसं कीर्तनात सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणत नाहीत, ती माणसं घरी गेल्यावर किती परमार्थ करत असतील बरं. नाही म्हणजे अभ्यास करण्यासारखा प्रश्न आहे. अवघडच आहे ना. कीर्तनात कीर्तनकारांना लोकाला सांगावं लागतं विठ्ठल विठ्ठल म्हणा. मग इथं सुद्धा जे विठ्ठल विठ्ठल म्हणत नाहीत, मी अभ्यासाचाच विषय आहे सगळा. तर चला लक्ष द्या, मुद्द्याकडे माझ्या लक्ष द्या. मुद्दा इतकाच आहे, चोखोबारायाच्या कृतीकडे देवानं लक्ष दिलं नाही, तर त्यांच्या वृत्तीकडे लक्ष दिलं. अहो, मांस विकणं काम चांगलं आहे का वाईट आहे? म्हणा की वाईट. पवित्र आहे का अपवित्र आहे? मग अपवित्र जर असेल तर सजन कसा या विकू लागे मांस, माळ्या सावत्यास खुरपू लागे. याची काय संगती लावायची? तर याचा अर्थच असा आहे दादानो, तुम्ही कोणत्या कामात आहेत ऐका, त्याकडे भगवान फारसं लक्ष देत नाही. तुमची वृत्ती किती शुद्ध आहे, वृत्ती किती भगवंताच्या चिंतनात रंगलेली आहे, इकडे परमात्मा लक्ष देतो. म्हणून दादानो, काम कोणतंही करायची वेळ येऊ द्या, लाजू नका, लाजू नका, काम जरूर करा. एक महत्वाचं वाक्य सांगतो, जे आपल्याकडे येणार आहेत, वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यमान विश्वस्त आणि संपूर्ण महाराष्ट्राने महाराष्ट्राच्या शेजारच्याही प्रांतामध्ये ज्यांची धवल कीर्ती आहे, असे रामायणाचार्य आदरणीय पाचपोर बाबा, त्यांच्या मुखातलं वाक्य सांगतो. लय गोड वाक्य आहे ते. वाक्य सांगतो ऐका. ते म्हणतात, मूर्ख दोन असतात, मूर्ख दोन असतात. कोण कोण? लिहून घ्या. एखादा गरीब असून काम करत नसेल तर तो मूर्ख आहे. गरीब असून विठ्ठल विठ्ठल, गरीब असून काम करत नसेल तर तो मूर्ख आहे. आणि अजून एक, श्रीमंत असून दान देत नसेल तर तो एक मूर्ख आहे. आता ज्याच्या त्याने ठरवायचा आपला नंबर कशात आहे. लक्षात ठेवा, श्रीमंताने काय केलं पाहिजे? दान दिलंच पाहिजे आणि गरिबाने काम केलंच पाहिजे. म्हणून आलेल्या सगळ्या श्रीमंतांना विनंती आहे, 1 2 3 4 5 ठिकाणाहून बाहेर पडायचंय. आणि बाहेर पडताना 5ही ठिकाणी पावती पुस्तक ठेवलेलं आहे. बरोबर आहे का? आहे का नाही? माणसं लिहायला आहेत का? जरा जास्त वाढवा माणसात आहेत. जाताना हे सगळे श्रीमंत आहेत, हे सगळे दान देऊन जाणार आहेत. अरे आत्ताच नका उठू दान द्यायला. मला वाटलं, त्यांना वाटलं असेल गर्दी जास्त पुन्हा होईल, पावती फाडता येईल, वेळ लागेल. लक्षात ठेवा, गरीब असून काम नाही केलं तर तो म्हणा की मूर्ख, आणि श्रीमंत असून दान नाही दिले की तो, बघा मग आपला नंबर मूर्खात लागायला नाही पाहिजे. बघा, लक्ष द्या. तर माझ्या मुद्द्याकडे लक्ष द्या. मुद्दा माझा इतकाच आहे, कृती आणि वृत्ती
याच्याबद्दल बोलतोय मी. कृती निकृष्ट असली तरी चालेल दादा, पण वृत्ती श्रेष्ठ असलीच पाहिजे. काय कधी कधी काय असतं बघा, कृतीच चांगली असते आणि वृत्ती हलकट असते. काय काम असतं ते? एक जुन्या काळातली गोष्ट आहे. 40-45 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. 40-45 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एक तालुक्याचे तहसीलदार होते. आता कळतेच की तुम्हाला, हे तुम्ही सगळे महाराष्ट्रातलेच लोक जवळपास, तहसीलदार कळतेच की तहसीलदार होते. ते तालुक्याहून खेड्यात आले. खेड्यात काही कामं करायला, कामं उरकली आणि परत निघाले. पण परत जाताना ज्या रस्त्यानं चालले तो रस्ता खराब होता. रस्ता व्यवस्थित नव्हता. वरून सुकल्यासारखं दिसायचं आणि खालून मात्र चिखल तसाच होता. त्याला आमच्या भागात डेरा म्हणतात. डेरा वरनं वाळल्यासारखं दिसतं, खालून मात्र चिखल तसाच असतो. खराब होता रस्ता व्यवस्थित नव्हता. 40-45 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतोय मी. रस्ते खराब होते, रस्ते व्यवस्थित नव्हते, कारण त्यावेळेस देशाला गडकरी साहेब मंत्री नव्हते. 40-45 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्यावेळेस कुठं गडकरी मंत्री होते? तेव्हा नितीनजी गडकरीच आहे. त्यामुळे रस्ते कसे होते? खराब होते. महाराज आज आता देशात फिरताना, कारण आम्ही कर्नाटकात जातो, तामिळनाडूत जातो, आंध्रात जातो, तिकडे मध्य प्रदेशात जातो. नव्हतो कधी आलो गुजरातला बी आलो. महाराज इतके उत्तम रस्ते केले बिचाऱ्यानं, इतके दर्जेदार रस्ते केले. एका वाक्यात सांगतो प्रशांत महाराज, बिचाऱ्या नितीन गडकरीने महाराज लोकांचं आयुष्य वाढवलं. काय असतं दादा, रोज 400 किलोमीटर प्रवास करायचा आणि मग कळतंय रस्त्याची किंमत काय आहे ते. खूप दर्जेदार. म्हणून आम्ही त्यांना आवडीनं नितीनजी गडकरी नाही म्हणत, आम्ही त्यांचं नाव ठेवलंय नितीन रोडकरी. आम्ही काय नाव ठेवलं? नितीन रोडकरी. आम्ही अजून एक त्यांचं नाव ठेवलंय, आणखीन एक नाव ठेवलंय नितीन पुलकरी. अहो, रात्रीच्या वेळेला तुम्ही त्या उड्डाण पुलावरून जा, जणू असं वाटतंय आपण स्वर्गात आहोत का काय. हो. मग पहिलं नाव त्यांचं नितीन रोडकरी, दुसरं नाव नितीन पोलकरी, अजून एक तिसरं नाव ठेवलंय त्यांचं आम्ही नितीन रोडकरी. उशीर लागतोय कळाया जरा थोडं. बर चला, माझ्या मुद्द्याकडे लक्ष चांगलं द्या. बघा, जे चांगलं आहे ते चांगल्याला चांगलं म्हटलंच, आणि चांगल्याला चांगलं म्हणायचं धाडस वक्त्यानं दाखवलं पाहिजे. हे लक्षात. जे चांगलं आहे ते काय हरकत आहे चांगलं म्हणायला. तर चला मुद्दा. त्यावेळेस रस्ते खराब होते. 40-45 वर्षापूर्वीची गोष्ट. तहसीलदार साहेबाची गाडी फसली. ड्रायव्हर रेस करत होता, चाका आतमध्येच गेली. काय करावं वैतागले. गाडीतून खाली उतरले, खिशातून फोन काढला शिपायाला बोलवायला. पण झालं काय, जागा खड्ड्याची होती, कोणत्याच कार्डला रेंज नव्हती. संकट जीवनात आली की सगळी एकदाच येतात. कधीच सांगायला लागलोय मी हे? 40-45 वर्षापूर्वीचे. तुमचं किती लक्ष आहे कीर्तनाकडे? मोबाईल असेल का त्यावेळेस? चला, असू द्या संतोषजी. आणि झालं काय, वैतागले साहेब. पण तेवढ्यात एक 20 ते 25 वयोगटातले तरणी 10-12 पोरं तिथं आली. काय झालं साहेब? गाडी बसली. आम्ही होतो म्हणे, काळजी करू नका. त्या मुलांनी काय केलं, ढकलून ती गाडी बाहेर काढली. साहेब खुश झाले. साहेबांनी खिशात हात घातला, एक 500 रुपयाची नोट काढली आणि पोरांच्या हातात दिली. पोरं खुश झाली, पोरं निघाली, साहेब निघाले. पण पुन्हा साहेबांनी त्यांना बोलवलं. अरे इकडे आहे म्हणे. तरुण दिसता म्हणे. हो. काय उद्योग करता? मुलाने उत्तर दिलं, हाच उद्योग करतो म्हणे. हाच उद्योग करतो. अशीच कोणाची गाडी फसली केली तरी आम्ही आपली ढकलून बाहेर काढतो. बिचारे ते खुश होतात, प्रसन्न होतात, 100-500 रुपये देतात. आमचं आपलं बघतं. मुलं निघाली, साहेब निघाले. पुन्हा साहेबांनी हाक मारली, इकडे म्हणे. अरे तुमचा हा उद्योग पावसाळ्यात चालेल, उन्हाळ्यात काय करता? मुलाने उत्तर दिलं, हाच उद्योग करतो. उन्हाळ्यात कस काय हा उद्योग करता? ते बघा म्हणे,
तिकडे बघा, तिकडं तुम्ही ना कोणी बघू. ते बैलगाडी दिसली का तुम्हाला बैलगाडी कळती का? हा, त्या बैलगाडीत बघा म्हणले पाण्याच्या टिपा टाक्या मांडलेल्या आहेत म्हणे. आम्ही काय करतो, लांबून विहिरीवरून ते टाक्यात पाणी भरून आणतो आणि तिथं ओततो म्हणे. तिथं ओतलेलं पाणी उतारानं बरोबर इथं येतं म्हणे. आम्ही उन्हाळ्यात सुद्धा ही जागा वाळूच देत नाही. आता माझा मुद्दा संपलाय, लक्ष देऊन कीर्तन ऐकायचं. फसलेली गाडी ढकलून ढकलून बाजूला काढणं ही कृती चांगली आहे का वाईट? वाईट आहे. ही कृती चांगली आहे, पण त्याकरता गाडी फसलेच पाहिजे ही काळजी घेणं ही वृत्ती मात्र वाईट आहे. आजचं चिंतन इथं आहे, एखाद्या वेळेस कृती खराब असली तरी सुद्धा चालेल, पण वृत्ती स्वच्छ असलीच पाहिजे. आणि म्हणून संत आपल्यापेक्षा विशेष का, तर त्याची 2 उत्तरं दिली. पहिलं उत्तर, त्यांचा आचार श्रेष्ठ म्हणून ते विशेष. दुसरं उत्तर, त्यांची वृत्ती श्रेष्ठ म्हणून ते विशेष. तुकोबारायांना विचारलं, महाराज संत आमच्यापेक्षा का विशेष? असं त्यांच्या जवळ काय आहे हे आम्हाला सांगा. हे विचारल्यानंतर त्यांच्या जवळ काय आहे म्हणून ते विशेष, याचं उत्तर तुकोबाराय सेवेकरिता घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात संत संगयाचा वास सर्व काळ. संत संगयाचा वास सर्व काळ.
संगेयाचा वास सर्व काळ संचला सकळ मूर्तिमंत. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज संत आपल्यापेक्षा विशेष का याचं उत्तर देतात. असं त्यांच्या जवळ काय आहे पहिल्यासारखं करदा ना, म्हणून संत विशेष. तुकोबाराय उत्तर देतात, संत संगेयाचा वास सर्व काळ. याचा या शब्दाचा अर्थ आहे देवाचा. देव संताच्या सहवासात सर्व काळ राहतो म्हणून संत विशेष. थोडं लक्ष द्या नीटनेटकं. याला माझ्या माईकला नको हात लावू, मग एकदा झालं ना तो यांचं सुरू झालं की माझा बंद करतो, ते तो घोटाळा होतोय. देव त्यांच्या सहवासात सर्व काळ राहतो म्हणून संत विशेष. ऐका, तर या पहिल्या चरणावर एक प्रश्न आहे, एक शंका आहे. कोणती? देव त्यांच्या सहवासात सर्व काळ राहतो म्हणून संत विशेष, असं जर तुकोबारायांचं म्हणणं असेल तर मग देव सर्व काळ कुठे राहत नाही. देव कुठं राहत नाही? ऐका, अणुअणुत, रेणुरेणूत, कणाकणात, चराचरात, प्रत्येक वस्तूत, व्यक्तीत, पदार्थात कोण आहे? देव आहे. चांगलं असताना काहीतरी करतात लोक. प्रत्येक वस्तूमध्ये प्रत्येक ठिकाणी कोण आहे? देव आहे. देव नाही म्हणणाराच्या शरीरात सुद्धा कोण असतो? बोला ना. देव असतो. कशावरून? कर ना दादा, कर पहिल्यासारखं. कशावरून? तो नाही म्हणतो यावरून. ऐका, देव नाही असं वाक्य म्हणण्यासाठी सुद्धा त्याच्या शरीरात कोण पाहिजे? देवच पाहिजे ना. म्हणजे देव नाही म्हणणाराच्या ही जवळ कोण आहे? देवच आहे. चांगलं लक्ष द्या. राम नाही म्हणणारे, रामाबद्दल नको नको ते बोलणारे, रामाविषयी नाही नाही ते व्याख्यान करणारे, रामललाच्या मूर्तिप्राण प्रतिष्ठेच्या संबंधाने नको नको ते व्याख्यान करणारे, शब्द देणारे बोलणारे लोक 22 जानेवारी 2024 या दिवशी सगळं जग आनंदामध्ये होतं. सगळं जग आनंदामध्ये होतं, बरोबर. पण त्याही दिवशी रामललाच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठेच्या संबंधाने नको नको ते बोलणारे लोक सुद्धा त्या दिवशी जमल त्या मंदिरात आरत्या करायला गेले. हे लक्षात ठेवा. आता अधिक त्याचा विस्तार करत बसायचं कारण नाही. फारच तुम्हाला जिज्ञासा असेल तर कीर्तनाच्या नंतर भेटा. कळलं का तुम्हाला? कळलं? नको नाही नाही ते बोलले, पण त्यांना माहित आहे याच्याशिवाय मार्ग नाही. गेले आरत्या करा. मी का आपल्याशी बोला लागलो? देव नाही म्हणणारी व्यक्ती सुद्धा पर्यायाने देव मानते. एक नाव सांगतो तुम्हाला मी. गोपाळ गणेश आगरकर नास्तिक होते. देव नाही म्हणायचे, देव मानत नव्हते, पण ते दररोज विष्णू सहस्रनाम वाचायचे. त्यांना विचारलं, तुम्ही देव नाही म्हणता? म्हणे हो नाही म्हणतो. मग देव जर नाही म्हणता तर रोज विष्णू सहस्रनाम का वाचता? त्याने उत्तर खूप गोड दिलं. त्याने उत्तर दिलं, देव नाही म्हणतो गोष्ट खरी आहे, तरी पण मी रोज विष्णू सहस्रनाम वाचतो. त्याचं कारण आहे, असलाच तर आपल्या कोण घोटाळा होऊ नये म्हणून. म्हणजे काय? याचा अर्थ असा आहे, प्रत्येक व्यक्ती देवाला मानतेच. आता एवढं सांगून मी काही नास्तिक लोक असतात,
कुठं त्यांच्या नादाला लागायचं? एका वाक्यात बोलू का? जे माणसं जन्म दिलेल्या बापाला मानत नाहीत, कुणाला? जन्म दिलेल्या बापाला मानत नाहीत, ती माणसं देवाला कधी मानायची? बाप मान्य नाही काही लोकाला. मी त्याला म्हटलं, हे तुझे वडील. तो म्हटला, कशाहून? काय बोलावं त्याला? अरे वडील आहे, तुझी आई म्हणते ना तुझे वडील. हे बघा महाराज, माणसानं पुराव्याशिवाय बोलू नये. बरं म्हटलं, मग तुझं काय म्हणणं आहे? म्हटलं, मी यांना वडील मानत नाही. ठीक आहे म्हटलं, तर मग याच्यासाठी तरी तुझ्याकडे काय पुरावा आहे सांग म्हटलं. कारण पुराव्यानंच बोलायचं ना. सांग पुरावा काय आहे? तो म्हटला, महाराज उगाच शाळा नाही शिकलो. मग पुराव्यानंच बोलतो. म्हणलं, सांग पुरावा. तो म्हटला, महाराज माझ्या रक्तगटाशी यांचा रक्तगट जुळत नाही आणि म्हणून मी यांना वडील मानायला तयार नाही. काय बुद्धी आहे रे म्हटलं, काय शिक्षणाचा सदुपयोग केलाच रे म्हटलं. मी त्याला जरा जवळ बोलावलं, त्याच्या पाठीवरनं हात फिरवला आणि मग मी त्याला विचारलं, ठीक आहे म्हटलं, तर मग तुझ्या रक्तगटाशी या सुरत मधला ज्यांचा ज्यांचा रक्तगट जुळतोय, विठ्ठल विठ्ठल आला, आला. कळलं काय? हे लवकर कळते बघा. जाऊ द्या, मी का आपल्याशी बोलायला लागलोय? अहो, काही माणसं जन्म दिलेल्या बापालाच मानत नाहीत. ऐका, अशा निगेटिव्ह लोकांसाठी आम्ही कीर्तन करतच नाही. एका वाक्यात सांगतो, आमचं कीर्तन हे निगेटिव्ह लोकांना पॉझिटिव्ह करण्यासाठी अजिबात नाही. आमचं कीर्तन कोणासाठी आहे? पॉझिटिव्ह लोकाला ऍक्टिव्ह करण्यासाठी. त्याकरता आम्ही प्रयत्न करतो. आता जे घरातनं बंगल्यातनं बाहेर आलेच नाहीत, त्यांच्यासाठी काय करावं? आम्ही काय करू शकतो? पण जे तुम्ही या मंडपात आले, तुम्हाला ऍक्टिव्ह कसं करता येईल याच्यासाठी मात्र नक्की प्रयत्न करणार. मला खात्री आहे, आता 100% खात्री आहे, तुम्ही जाताना सगळेजण पावती करूनच जाणार. खात्री आहे मला. कारण 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 श्रीमंताने दान दिलंच पाहिजे. खात्री आहे. प्रशांत महाराज, तुम्ही अजिबात काळजी करू नका. हे सगळे दानशूर लोक आहेत. तर लक्ष द्या, मुद्द्याकडे लक्ष द्या. मुद्दा माझा इथं चाललेला आहे, देव सर्व ठिकाणी आहे. सगळी प्रमाण पाठ आहेत. विठ्ठल जळीस्थळी भरला, विठ्ठल विस्तारला जेणे सर्वा घटी राम. सगळीकडे देव आहे. आता अजून एक विचारतो, म्हणजे तुमच्या माझ्या जवळ कोण आहे? देव. 2.5 तास असतो का सर्व काळ असतो? लवकर बोला. सर्व काळ. म्हणजे दोन्ही उत्तर तुम्हीच दिली. पहिलं उत्तर दिलं देव सर्व ठिकाणी आहे आणि दुसरं उत्तर दिलं सर्व काळ आहे. आत्ता रिवर्स गेअर टाका. संत विशेष ठरवताना तुकोबारायाने कोणतं कलम वापरलं? घटनेतलं ते कलम वापरलं, देव त्यांच्या सहवासात सर्व काळ राहतो म्हणून संत विशेष. तर मग तुमच्या माझ्या आपल्या ही सगळ्याच्या जवळ सर्व काळ कोण राहतो? बोला ना. देवच राहतो. मग आपण सगळेच विशेष का नाही हे शोधावं लागेल ना. ज्या कलमाने संत विशेष ठरले तेच कलम आपल्याही जीवनाशी तंतोतंत काय होतंय? लागू होतंय. कारण कलम लावताना सगळीकडे कसं लागलं पाहिजे? कलम लावताना सगळीकडे कसं लावलं पाहिजे? कलम सगळीकडे कसं लावलं पाहिजे? आणि सारखं नसेल तर ते सारखं करून घेतलं पाहिजे. जागे नाही वाटत. सारखं नसेल तर ते सारखं करून घेतलं पाहिजे. 70 वर्षामध्ये ते सारखं नव्हतं आणि ते सारखं करून घेतलं बघा. नाही कळलं अजून बी? उशिरा कळतंय, उशिरा कळतंय. हे लक्षात ठेवा. सारखं करून घेतलं. आता यांचा प्रयत्न आहे अजून ते रद्द करायचं. हे लक्षात जाऊ द्या. माझा मुद्दा समजून घ्या. मुद्दा माझा इतकाच आहे. मग देव त्यांच्या सहवासात सर्व काळ राहतो म्हणून जर संत विशेष, तर तुमच्या माझ्याही सहवासात सर्व काळ कोण राहतंय? देवच राहतो. मग आपण सगळेच विशेष का नाही? बस एवढ्या प्रश्नाचं उत्तर देतो.
आणि आजची सेवा समाप्त करतो. बरं वाटलं ना? बरं वाटलं असेल की समाप्त करतो म्हणले की बरं वाटलं असेल. पण घाबरू नका आणि काळजी करू नका. हे उत्तर द्यायला सुद्धा अजून तास दीड तास जाणार आहे. उत्तर आहे का? उत्तर लक्ष देऊन जेवले का नाही तुम्ही? जेवलेत ना? हा मग बरं आहे. नाहीतर मी ते खमण खमण खाऊन आलेलं आहे. मग लक्ष द्या, आता लक्ष द्या. उत्तर सांगतो. उत्तर असं आहे, वस्तूचं अस्तित्व असून उपयोग नसतो, अस्तित्वाबरोबर त्याचं प्राकट्यही असलं पाहिजे. शुद्ध निखळ चैतन्य ब्रह्म तत्व याचं सर्वत्र अस्तित्व आहे, पण प्राकट्य नाही. मायेचं सगळीकडं प्राकट्य आहे, पण तिला अस्तित्व नाही. 14व्या अध्यायात ज्ञानोबा बोलतात, ये नाही हेची रूप ठाण्याती उमप, हे निद्रिता समीप चेता दुरी. जरा लक्ष द्या. अस्तित्व असूनही प्राकट्य नसेल तर उपयोग होत नाही. एकदम सोपं विचारतो. ऊसामध्ये साखर असते का? लवकर बोला. नाही नाही म्हणले इथं लोक. मग तुमच्याकडे काय एरंड्यापासून साखर बनवते? ऊसामध्ये साखरेचं अस्तित्व आहे का नाही? बोला. आहे ना? हा. मग आता ऐका. घरी महाराज आले होते. महाराज मग मालकाने आतमध्ये सांगितलं, चहा ठेवा. आतमध्ये म्हणजे चौकटीला, घरात खिडकीला. मग हे घरात म्हणते ना, आतमध्ये गृहमंत्र्याला आतमध्ये सांगितलं चहा ठेवा. बाईसाहेबांनी काय केलं, हळूच मालकाला आतमध्ये बोलावलं आणि अशी फजिती केली. म्हणता चहा ठेवा. उचलली जीवन लावली टाळ्याला. चहा ठेवा. आहे का डब्यात साखरेचा पत्ता? चहा ठेवा. आता हाही पठ्ठ्या साखरेच्याच पठ्ठ्यातला, उसाच्याच पठ्ठ्यातलं हो. त्या बी पठ्ठ्यानं पत्नीला ठणकावून सांगितलं, जा आण तिथले 2 ऊस मोडून आणि टाक पातेल्यात. चहा होईल का? नीट लक्ष द्यायचं कीर्तनाकडे. उगा वेळ वाया घालवायचा नाही. चहा होईल का? का ऊसात साखर नाही का? आहे ना? ऊसात साखर आहे ना? मग टाका की 2 ऊसच मोडून पातेल्यात. होतोय का चहा? होत नाही. तर त्याचं उत्तर असं आहे, ऊसात साखरेचं अस्तित्व आहे, पण प्राकट्य नाही, काम होऊ शकत नाही. चला पुढचं उदाहरण देतो. माता भगिनींना विचारतो, घाबरू नका. दुधामध्ये तूप असतं का? नाही असतं. हा वा. मग घरी महाराज आले होते. मालकानं सांगितलं, जरा महाराजांना भातावरती तूप वाढा. बाईसाहेब घरात गेल्या आणि वाटी भरून दूध आणलं आणि ओतलं भातावर. महाराज घेतलं तूप. जमल का? दुधात तूप नाही का? आहे, पण तूप म्हणून दूधच दिलं तर चालेल का? त्याचं कारण आहे, दुधात तुपाचं अस्तित्व आहे, पण प्राकट्य नाही. ऊसात साखरेचं अस्तित्व आहे, प्राकट्य नाही, काम होत नाही. 2 उदाहरणं झाली. तिसरं उदाहरण देतो. लाकूड आहे. लाकूड. लाकडामध्ये अग्नी असतो का? शानी माणसं बोला. असतो का नसतं? अगोदर नव्हतं नाही म्हणले ते. त्याच्यासाठी ते जवळ बोलवले ना. लाकडात अग्नी असतो का? बोला. असतो. असतो. म्हणून 4-2 लाकडं चुलीत ठेवली आणि थांबा महाराज पाणी गरम होतंय. होईल का? नाही होणार. याचा अर्थ असा आहे, लाकडात अग्नीचं अस्तित्व आहे, पण प्राकट्य नाही, पाणी गरम होऊ शकत नाही. मला वाटतं या 3 उदाहरणातून तुमच्या हे थोडं ध्यानात आलंय, अस्तित्वापेक्षा प्राकट्य महत्वाचं आहे. अजून सोपं करतो. अजून चिखल असतो. चिखलामध्ये कमळ असतं.
त्या कमळाच्या बुडाशीच बेडूक असतो. बघा बघा, त्या कमळामध्ये परागकण त्याचं अस्तित्व आहे. त्या बेडकाच्या जवळच त्या कमलकंदाचं परागकणाचं काय आहे, अस्तित्व आहे. तर मला सांगा, एक बेडूक एका दिवसात साधारणपणे 1.5 छटाक परागकण सेवन करतो का 2.5 छटाक परागकण सेवन करतो? अंदाजे बोला, चुकलं तर चुकू द्या. अंदाजे किती? 1.5 छटाक. यांनी सांगितलंय 1.5 छटाक परागकण बेडूक त्या कमळातलं सेवन करतो. खरं सांगा माऊली, 1.5 छटाक का 2.5 छटाक? 2.5 छटाक. होय, किती? नक्की 1.5 छटाकच का? लक्ष द्या जरा, नीट लक्ष द्या. त्या बेडकाच्या जवळ परागकणाचं अस्तित्व आहे का नाही? आहे. कमलकंदाचं अस्तित्व आहे का नाही? आहे. पण तरी सुद्धा तो परागकण सेवन करू शकत नाही का? अस्तित्व आहे पण प्राकट्य नाही. आणि म्हणून बेडूक काय खातो? बोला आता, बरोबर आहे. काय खातो बेडूक? काय खातो? चिखल. कोण खातो चिखल? बेडूक. कोणता? चिखलातला, कमळाजवळचा. हे मी कोणाचं सांगतोय? बेडकाचं सांगतोय. आणि बेडकाचं सांगण्यासाठी एवढी धावपळ करून इथं आलोय. काय कमाल आहे. कीर्तन ऐकताना लोकांना कीर्तन आपल्यासाठी चाललंय असं वाटतच नाही राव. चला पुढचं बोलतो. तुम्हाला गोचिड माहित आहे का? लवकर सांगा. गोचिड माहित आहे? गाईच्या शिंगाला असतो का शेपटीला असतो? काशेला, आहे ना. आणि दूध कुठं असतं? काशेमध्येच, बरोबर. म्हणजे त्या गोचिडाच्या जवळ दुधाचं अस्तित्व आहे का नाही? आहे. तर साधारणपणे एक गोचिड एका दिवसात 6 मिली दूध पितो का 13 मिली दूध पितो? अंदाजे बोला, चुकलं तर चुकू द्या. वेलेली गाय आहे, वेलेली दुधाची गाय आहे, चांगली दुधाची. किती? अरे अरे, हुशार झाले गड्या. काहीच नाही. का पित नाही? याचं कारण आहे, दुधाचं अस्तित्व आहे तिथं पण प्राकट्य नाही. मग बोला, मग काय पितो तो गोचिड? काय पितो? रक्त पितो. एकच गोचिड असं दुसऱ्याचं रक्त पितो का सगळीच गोचड असं दुसऱ्याचं रक्त पितात? बोला लवकर. सगळीच ना? सगळी तशीच आहेत ना? हा, बर. हे म्हणते सगळी तशीच आहेत म्हणते. चला ऐका, माझं पुढचं वाक्य ऐका. करता चाल तर समाजाचं पोषण करा, पण कुणाचं शोषण करू नका. हात जोडून कळकळीची विनंती करतो. मी दृष्टांत किती सांगितले? 5. 6वा दृष्टांत सांगतो. भिकारी आहे, दरिद्री आहे, उपवाशी आहे, हातात ताट घेतलंय, एका जागेवर बसून भीक मागतोय. द्यावं गरीबाला काहीतरी म्हणून भीक मागतोय. सांगा, पण तो ज्या जागेवर बसून भीक मागतोय त्याच्या खाली जमिनीत 3 फूट खोल अंतरात सोन्याच्या मोहराचा हंडा. तरी पण भीक का मागतोय? त्याचं उत्तर आहे, त्याच्या जवळ धनाचं अस्तित्व आहे पण प्राकट्य नाही, म्हणून भीक मागतोय. मला वाटतं या 6 दृष्टांतातून तुमच्या आता हे पक्क ध्यानात आलंय. काय? अस्तित्वापेक्षा प्राकट्य महत्वाचं आहे. दादानो, ओव्याच देऊ का? कमलकंद आणि दरदुरी नांदणूक एकेची घरी, परे परागो शेविजे भ्रमरे, जवळले या चिखलूची उरे, पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पाशे त्वचेच्या पदराड, ते आव्हेरुणी गोचिड अशुद्ध काय निघती, सांगे निदेवाच्या परिवरी, लोया ऋतले आहाती सहस्रवरी, परिते तबई सोनी उपवासू करे, का दरिद्री जे तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामो, की भ्रांताशी कामो विषयावरी. लक्ष नीट द्या, लक्ष चांगलं द्या. या
6 दृष्टांतानं सिद्ध हे केलंय, अस्तित्वापेक्षा प्राकट्य महत्वाचं आहे. तसं दादानो, तुमच्या माझ्या जवळ देवाचं अस्तित्व आहे, देवाचं अस्तित्व आहे, पण प्राकट्य नाही. तुमच्या माझ्या जवळचा देव म्हणजे ऊसातल्या साखरेसारखा, काय कामाचा? तुमच्या माझ्या जवळचा देव म्हणजे दुधातल्या तुपासारखा, काय कामाचा? सिद्ध हे झालं, प्राकट्य महत्वाचं आहे. तर आता ऐका, ऊसावर प्रक्रिया केली की साखरेचं प्राकट्य, बरोबर. मंथन केलं की तुपाचं प्राकट्य. लाकूड आहे, लाकूड, त्या लाकडाला काय करावं लागतंय? काडी लावायची. काड्यात लावायचं कसं ध्यानात आहे तुमच्या? पूर्वीच्या काळात लोक काड्या लावत नव्हते. हे काड्या लावायचा उद्योग आता सुरू झाला. अहो, 750 वर्षापूर्वी काडीच नव्हती. वाचा ज्ञानेश्वरीचा पहिलाच अध्याय. ज्ञानोबाराय बोलतात, काष्टे काष्ट मथिजे मग ते तवन्नी उपजे. थोडक्यात काय, घर्षण केलं की अग्नीचं प्राकट्य, प्रक्रिया केली की साखरेचं प्राकट्य, मंथन केलं की तुपाचं प्राकट्य, आणि ऐका, चिंतन केलं की देवाचं प्राकट्य. म्हणून दादानो, स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज हे महात्म्य विशेष का? त्याचं कारण आहे, या महात्म्याने संतांनी चिंतन करून, नामस्मरण करून देवाला काय केलंय? प्रगट केलंय. नाम चिंतनानेच देव प्रगट होतो. सोनियाचा दिवस आजे अमृते पाहला, नाम आठविता रूपे प्रगट पै झाला. म्हणून दादानो, नाम चिंतनाने त्याने भगवंताला प्रगट केलं, म्हणून संत विशेष आहेत. संत संगे याचा वास सर्व काळ, संचला सकळ मूर्तिमंत संचला, सकळ संचला निर्गुण निराकाराचा अनुभव, आणि मूर्तिमंत संचला सगुण साकाराचा अनुभव. अर्थात नामस्मरण करून संतांनी साधूने देवाला काय केलं? प्रगट केलंय. मायबाप, माझी विनंती आहे, आपण सुद्धा नामचिंतन केल्याशिवाय परमात्मा प्रगट होत नाही. आणि म्हणून नामचिंतन करायला नाही म्हणू नका. लोकांना आम्ही म्हटलं ना, नामस्मरण करा, नामचिंतन करा, लोक उत्तर देतात. काय उत्तर देतात माहितीये का? लोक म्हणतात, वेळच नाही हो. काय उत्तर असतं लोकांचं? वेळच नाही हो. मी म्हटलं, आता सध्या तुम्ही जिवंत आहेत ही वेळच आहे हो. अजून काय वेळ पाहिजे दादा? कोरोनाच्या झपक्यातून वाचलो गड्या आपण. वेळ नाही तर काय. खरं सांगा, कोरोनामध्ये पैसेवाली माणसं मिली का नाही ती? बोला ना, मिली. सत्ता असलेली माणसं मिली का नाही ती? जास्त ओळखी असलेली माणसं मिली का नाही ती? बोला ना. पण एवढं असून सुद्धा आपण वाचलो का नाही? खरं बोला, खरं. डॉक्टरमुळं वाचलो का देवामुळं वाचलो? बोला लवकर. म्हणजे आपल्याला कोणी वाचवलं? मग आता खरंच सांगा, आपण जे जिवंत आहोत ते कुणामुळं? देवामुळं. आणि मग आता खरं बोला, खरंच सांगा, आपल्याला जिवंत ठेवावं अशी आपली लायकी आहे का? आपल्या हसण्यातनं जे सिद्ध झालंय तशी आपली लायकी नाही. पण तरी सुद्धा देवानं काय केलंय? ठेवलंय का नाही जिवंत? मग आता नामचिंतन करायला नाही म्हणू नका. मोठ्या प्रेमाने सगळ्यांनी हाताने टाळे वाजवा आणि मुखाने भगवंताचं नामस्मरण करा. विठोबा रखुमार